पहलगाम हल्ल्याला पूर्ण तयारीने सरकार आणि सैन्याने प्रत्युत्तर दिलं तर आपल्याला सुरक्षेसाठी अधिक सक्षम व्हावं लागेल, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, तसेच भारतीयांना स्वदेशीचा नारा स्वीकारावा लागणार. संघाच्या विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचा स्वदेशीचा नारा. हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही तर शेजारील देशांमधील उलथापालथ ही चिंताजनक. नव्या संकटांना आपण तोंड देतोय, सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता. संघाने शिस्त आणि सेवा शिकवली. संघ हा एक विचार प्रवाह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली संघाच्या प्रार्थनेची शक्ती. गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मेळाव्यामध्ये शिंदे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. शिवाजी पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, चर्चांना उधाण. तर शिवाजी पार्क परिसरामध्ये पावसाचं सावट. भूमिका जरी एक असल्या तरी दोन स्वतंत्र पक्ष. बंधू एकत्र येण्यासंदर्भात भूमिका जाहीर करण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा. संजय राऊतांचं सूचक विधान. मनोज जरांगे दसरा मेळाव्यासाठी नारायणगडच्या दिशेने रवाना. तब्येत खालावलेली असल्याने अँब्युलन्समध्ये जरांगेंचा प्रवास. युती झाली किंवा नाही झाली तरीही नवी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार. वनमंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला विश्वास. विजयादशमी निमित्त शिर्डीतील साई मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी. साई मंदिरामध्ये आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवला तर पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाचं देखील आयोजन. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये नवा उच्चांक. सोने प्रति तोळा 1,21,000 तर चांदीच्या दरांनी गाठला 1.5 लाखांचा टप्पा. आपण बघणार आहोत. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातोय. देश विदेशातून आलेल्या लाखो भीम अनुयायांनी दीक्षाभूमी फुलून गेलेली आहे. दीक्षाभूमीवर असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेऊन अभिवादन करत अनेक जण इथं नतमस्तक होत आहेत. याच दीक्षाभूमीवर 69 वर्षांआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा दिलेला अधिकार याच दीक्षाभूमीवर मिळाला. दरवर्षी मोठ्या संख्येने त्यामुळे अनुयायी इथं येत असतात आणि त्या दिवसाची साक्ष म्हणून इथं थांबत असतात. यंदा होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या. गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता नागपूर पोलिसांनी AI बेस्ड सिस्टम सुद्धा कार्यान्वित ठेवलेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी आपण बोलूया. उदय, एका बाजूला विजयादशमी आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे दसरा मेळावे आणि त्याची लगबग बघायला मिळते. संघाचाही कार्यक्रम होता आणि असं असताना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने गर्दी इथं सुद्धा दीक्षाभूमीवर दिसतेय. काय सांगाल? सुवर्णा, खरं तर नागपूर ही विचारांची भूमी आहे. एका बाजूने नागपूरमध्ये असलेलं संघाचं मुख्यालय आणि दुसऱ्या बाजूने असलेली नागपूरची ही पवित्र दीक्षाभूमी. सकाळी आपण पाहिलं की संघाने शताब्दी वर्ष साजरे केलं आणि आता दुपारी आपण या पवित्र दीक्षाभूमीवर पाहतो. इथं 69 वर्षाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा
घेऊन जे आहे ते धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जो आहे तो याच पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. त्यामुळं जे बौद्ध अनुयायी आहेत, जे भीमसेवक आहेत, त्यांच्यासाठी ही दीक्षाभूमी जी आहे ती पवित्र तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. आणि त्यामुळं या दिवसाची आठवण राहावी म्हणून दरवर्षी जे आहे ते विजयादशमीला म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जे आहे ते देश विदेशातून लाखो अनुयायी इथं बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आपण पाहतोय की सकाळपासून जी आहे ती इथं निळ्या पाखरांची जी आहे ती गर्दी झालेली आहे. बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी जी आहे ती इथं गर्दी झालेली आहे. देश विदेशातून जे आहे ते अनुयायी इथं दाखल झालेले आहेत. अनुयायी मोठ्या संख्येने येणार असल्यामुळे प्रशासनानं जी आहे ती इथं चोख व्यवस्था जी आहे ती अनुयायांसाठी केलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी AI बेस तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो नागपूर पोलिसांकडून इथं केला जातोय. आज दिवसभर अशाच पद्धतीनं अनुयायांची गर्दी जी आहे ती इथं असणार आहे. आणि या गर्दीमुळे दीक्षाभूमी जी आहे ती फुलून गेल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. संध्याकाळी दीक्षाभूमीमध्ये जो आहे तो मुख्य सोहळा होईल. यंदा त्या सोहळ्यामध्ये जे आहे ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलविलेलं नाही आहे. जे भीम चळवळीतले कार्यकर्ते आहेत, जे अनुयायी आहेत, जे भंते आहेत, तेच त्या मुख्य सोहळ्यामध्ये असणार आहे. नागपूरच्या दृष्टीनं दीक्षाभूमीचा हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण याच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं जग विदेशातले अनुयायी जे आहेत ते या दीक्षाभूमीवर येत असतात. सुवर्ण. नक्की उदय, धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. विजयादशमीच्या दिवशी साईबाबांचं महानिर्वाण झालं होतं आणि त्यामुळे साई भक्तांकरता या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव यामुळे साजरा होतो. साईबाबा दररोज 5 घरी जाऊन भिक्षा मागायचे आणि जमा झालेल्या भिक्षेतून गोरगरीब आणि भुकेलेल्यांना अन्नदान करायचे. तीच परंपरा आज सुद्धा पुण्यतिथीच्या दिवशी जपली जाते, जोपासली जाते. दसऱ्याच्या दिवशी भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडतो. साईबाबा संस्थानचे अधिकारी आणि ग्रामस्थ आजच्या दिवशी गावातील घरासमोर जातात, भिक्षा मागतात आणि त्यातून मिळालेल्या धान्यातून भक्तांना भोजन प्रसाद दिला जातो. या सगळ्या विषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. शिर्डीमध्ये मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये विजयादशमी उत्सव साजरा केला जातोय आणि साईबाबांनी आपलं जीवन जे आहे ते भिक्षा मागून व्यतीत केलं. तीच कुठेतरी परंपरा आजही जोपासली जाते आणि विजयादशमीच्या दिवशी भिक्षा मागितली जाते. आपण बघू शकतो साईबाबा संस्थानचे अधिकारी असतील, ग्रामस्थ असतील, सगळेजण आज गावामध्ये भिक्षा झोळीचा कार्यक्रम आज करत असतात आणि आलेले सगळे साई भक्त यामध्ये भिक्षा टाकतात आणि त्यातला काही प्रसाद आपल्या सोबत घेऊन जातात. कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर स्वतः या सहभागी झालेले आहेत. काय उत्साह असतो आजच्या दिवशी आणि भिक्षा तुम्ही मागताय, काय त्या मागची भावना आहे? भिक्षा जी आहे बाबांनी आपल्या पूर्ण हयातीमध्ये दररोज सकाळी 5 घरं भिक्षा मागून आणायचे आणि आलेल्या भिक्षेमधून ते अन्न शिजवायचे आणि आपल्या भक्तांना द्यायचे. बाबांचं अन्नदानाचं काम जे आहे हे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून जे आहे ते अविरतपणे सुरू आहे. भिक्षा म्हणजे एक त्यागाची वृत्ती जी आहे, मनुष्याने जे आपल्या जीवनामध्ये त्याग बी शिकला पाहिजेत, हे सुद्धा या भिक्षा जोडीच्या कार्यक्रमामधून शिकतो. बाबांनी हेच सांगितलं की जे तुम्ही आध्यात्मिक जे आहे, आध्यात्मिक शिकवण जी आहे ती बाबांनी आपल्या याच्यामध्ये दिलेली आहे. तर बाबांचं कार्य संस्थांच्या माध्यमातून जे आहे ते अविरतपणे सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर भक्त जे आहेत अत्यंत आनंदामध्ये या भिक्षा जोडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भक्तांचा आनंद हा आमचा आनंद असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा जो आहे तो फार आनंद झालेला आहे. नक्कीच आपण बघितलं तर साईबाबा स्वतः भिक्षा मागायचे आणि अनेकांना ते जेवू घालायचे. तीच परंपरा आजही साईबाबा संस्थान अविरतपणे त्यांनी सुरू ठेवलेली आहे. हजारो लाखो साई भक्त या ठिकाणी दररोज भोजन करत असतात आणि आज देखील भिक्षा जी जोडी मागितली जाते यातलं जे जमा झालेलं धान्य असेल हे सगळं प्रसादालयामध्ये जातं आणि त्याचा प्रसाद सगळ्या भाविकांना वाटला जातो. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. विजयादशमी निमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली. महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. 17 वर्षांपासून मंदिर प्रशासनाकडून विजयादशमी आणि दसऱ्याच्या निमित्तानं महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवली जाते. दसऱ्याच्या निमित्तानं लाखो भाविक या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्याकरता येत असतात. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राज्यभरात मोठा उत्साह दिसतोय. प्रत्येक जण देवीला साकडं घालतंय. खरं तर गेल्या 9 दिवसापासून नवरात्रीचा उत्सव शिगेला जो आहे तो पोहोचलेला होता आणि पुण्यात देखील याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली जाते. पुण्यातलं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे सारसबागेच्या समोरचं, त्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी देवीला
सोन्याची साडी जी आहे ती परिधान करण्यात आलेली आहे। खरं तर 16 किलो सोन्याची ही साडी आहे। गेल्या 17 ते 18 वर्षापासून या मंदिराची परंपरा आहे की वर्षातून 2दा देवीला सोन्याची साडी जी आहे ती परिधान केली जाते, ती म्हणजे दीपावलीचं जे लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी आणि विजयादशमी दिवशी। आणि आज आपण पाहतोय की देवीचं हे सुंदर रूप आपल्यासमोर दिसतंय। देवीला गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती हीच सोन्याची साडी जी आहे ती परिधान केली जाते। खरं तर विजयादशमीच्या दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर आपण सगळेजण सोनं लुटण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच सोन्याच्या रूपाची ही साडी गेल्या अनेक वर्षापासून या महालक्ष्मी मंदिरात देवीला अर्पण केली जातं। सुंदर असं सजलेलं हे मंदिर तुम्ही पाहताय, अतिशय उत्तम नक्षीकामातून सुंदर असे जी आहे ती सजावट या मंदिराची केलेली आहे। लाखो भाविक दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या पुण्यातल्या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेत असतात। आज जी असते भाविकांना किंवा देवीचं दर्शन जे भाविक घेतात ते सोन्याची साडी जी खरं तर परिधान केली जाते देवीला। आपण पुन्हा एकदा भक्तांसाठी खरं तर ही सोन्याची साडी दाखवूया। सुंदर देवीचं रूप आहे, देवी नटलेली आहे, विविध अलंकार देवीला परिधान करण्यात आलेले आहेत आणि ही जवळपास 16 किलोची साडी देवीला विजयादशमीच्या निमित्तानं या मंदिर प्रशासनाकडून, मंदिर ट्रस्टकडून परिधान करण्यात आली आहे। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।